तर मंडळी वातावरण बघा, वर छप्पर नसल्यामुळे भिंत थोडीशी ओली होता. नेक्स्ट इयरला काहीतरी करू तर लागतं सध्या. तर याच्यावर पण कवला घातला आपण, जेणेकरून हे जे असतात ना बाहेरच्या साईडला स्लॅब काढलेला त्याच्यावर पाणी पडतं आणि त्या आतमध्ये मुरतं आणि भिंतीन बाहेर जातं. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम मोठी झाली आहे आता. काय काय जण म्हणतात ह्याच्यात कशाक लावलं, ही लावलेली नाही. जुने जे सबस्क्रायबर आहेत किंवा जुने व्हिडिओ बघलेले आहेत त्यांना माहिती असतात हे पडवी होती आणि इकडे फक्त केळी वगैरे लावलेले होते. तर ते सगळे आपण आता काढलाव, केळी काय काढूक नाही आपण बऱ्यापैकी असं चांगली, त्याच्यामुळे ठेवला. चला, तर वातावरण बराचसा मोकळा आला. सकाळी थोडंसं पाऊस लागायला गेलो किरकोळ. आता हळूहळू पाऊस कमी होता. यंदाच्या वर्षात सांगितले नाही कमी आहे पाऊस, पण आपल्याकडे बऱ्यापैकी लागता, म्हणजे या 5 गावात तरी. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्सच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा सकाळच्या 10:30 पावणे 11 वाजता स्वागत असा. बऱ्याच दिवसांनी जुन्या घराकडे व्हिडिओ करते, ते नवीन घर असा आणि आताचे व्हिडिओ सध्या सुरुवात येत करते. तर बरेच दिवस काय भात शेतीचं अपडेट दाखवू नाही आणि त्याच्यामुळे म्हणलं आज काहीतरी सगळा क्लिअर करूया, कारण बऱ्यापैकी सगळं आपलं ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहेत कामं वगैरे, पण ते व्हिडिओ शूट करूक गावलं नाही. त्याच्यामुळेचे कारण पण होतं, माणसा गावात नव्हती मेन म्हणजे, आणि माणसा नाही त्याच्यामुळे सगळं लोड आपल्यावरच येतं. म्हणजे आपलं नाही स्वतः नाही केलं तर तर काम होत नाही. तर म्हणून व्हिडिओ काही शूट केलं नाही बरेच दिवस. 5-6 दिवस गॅप पडलो, आणखी 4-5 दिवस गॅप पडा, थोडंसं सांभाळून घ्यावं, कारण मम्मीचं एक ऑपरेशन करूचा छोटासा. तर त्याच्यामुळे आपल्याक वेळ काढूचा लागतो आणि इकडे वेळ पुरातो नाही. म्हणजे हॉस्पिटलमध्ये थोडेसे 4-5 दिवस जाते त्याच्यानंतरचे. तर अजून काही गेलाव नाही, पण समजला की ऑपरेशन करूचा लागा. तर त्याच्यामुळे आपण बघूया, वाट बघता आणि उद्यापासून काहीतरी सुरुवात करू, म्हणजे जाऊचा डॉक्टरकडे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भात शेती वगैरे संपवलं, तुमका दाखवते, अपडेट देते, त्याच्यासाठीच संपवलेली आहे. मम्मीचा थोडासा ऑपरेशनचा विषय आहे, त्याच्यामुळे लवकर संपवला. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. अजून आपली भात शेती आहे खालती, आणि हे बघा टाकळ्याची भाजी म्हणतात आहे का, म्हणजे टायकोळ्याची. आम्ही टायकोळं म्हणतो आहे का, म्हणजे पानं थोडीशी आहेत ना, तर ती अशी शेगलाची असतात ना त्या टाईपची, फक्त थोडीशी मोठी असतात. पण ही इतकी जबरदस्त भाजी लागते ना, म्हणजे चणा डाळ घालायची आणि भाजी करायची, एक नंबर पालेभाजी लागतं. आम्ही पहिले शाळेत खावे, म्हणजे असे मान्सूनमध्ये ना किंवा श्रावणात आमका शाळेत भाजी आणूक सांगायची टायकोळ्याची वगैरे. तर ती आम्ही सगळेजण काढून नेऊ अशी. ही पण ना खालची जून भाजी चलत नाही बघा, असली चलत नाही, त्या का असली लागतं कोवळी. म्हणजे ही जी असतं ना तर त्याची भाजी एकदम छान होता, म्हणजे शेगलाची असताना शेवग्याच्या पानाची तशी. बाजूकता बघा 13 असा, ह्या बघा एकाच जागेवर 2 भाजी आहेत. असे बरेच भाजी आजूबाजूक असतात कोकणात, भरपूर गावतात. अळंबी काही इली नाहीत अजून. ह्या बाजूक ह्या बघा कलम असा बऱ्यापैकी धरायचा, म्हणजे आजोबांनी बांधलेला कलम होता, तर ता मोडान पडला. मागे एकदा मोडलेला, यंदा परत एकदा मोडला. या बघा, तर वादळ भयानक झालेला आली 2-3 दिवसात, आणि हे बघा त्याचं 1-1.5 शिल्लक राहिलेलो, तो पण मोडलो. कीड लागलेली वाटतं, काय माहिती आता. ती बघा, तो बघा थायना मोडलो. ह्या असा होता, मोठा होता खूप. तर ह्या जुना असा, आणि आपल्या घराकडे या कसा, तर ह्या यंदा मोडला. थोडासा लागलेला त्याला, म्हणजे धरलेले आंबे आहे का. यंदा काय बघूया, आता थोडासाच राहिला शिल्लक. वाफ बसली आहे कॅमेऱ्यावर, कधी भिजलो आता काय माहिती नाही. कधीतरी माशांका गेला तेव्हा असतो. नाईटला वगैरे जात नाही, चेतनच्या पायाक लागला, त्याच्यामुळे मासेमारी वगैरे सध्या बंद. खेकड्यांका पण जात नाही. बरेचसे जण नाही तर कमेंट करीत असतात, रोज खेकडे दाखवतात. आता आमका उष्टाक गावताना मुश्किल आहे, एवढे दिवस बेकार येईल, कारण खदोळ पाणी आहे आणि कुर्ली पण सगळी तरले कसा, वाळात कुर्लीच गावत नाही. आणि काय काय जण विकूच्यात, म्हणजे बरेच जण फोन करून सांगतात की बाबा कुर्ले दे आमका मुंबई सोनीला असं. पण ते काय आता आमकाच गावत नाहीत, तर खाईना द्यायचे, तो विचार पडला. तर म्हणजे आता आपण खेकड्यांच्या टँकमध्ये उतरला. पाठीमागे बघू शकतात लादी वगैरे, रान खडेसून येतं काय समजत नाही. तर ह्यो यंदा परत एकदा आपण सोडलेला खेकडे तुमका दाखवलेलं आहे, आणि खेकडे दाखवते आणि आपण पिल्ला दिसतं काय ट्राय करूया. चला, पिल्ला आता कितपत मोठी झाली आहे ती तुमका दाखवते. पण खेकडे तरी मोठे साधारण बाहेर काही दिसतात. थोडीशी मीडियम साईज आहे, त्याच्यामुळे मी विक्री काढत नाही. ते मोठमोठे होते तर ते विकून बऱ्यापैकी झाले आहेत, आणि आता मीडियम साईज राहिली आहे. ते मोठी होता काय बघते, आणि त्याच्यानंतर सगळेच काढून काय मजा नाही येत. म्हणजे कधीतरी फेरी मारू गेली तर काहीतरी भूक तरी लागतं आतमध्ये ना, म्हणून ठेवलेली आहे. दाखवते त्याला तुमका. ह्याच्यात ना किरडो आपण जाऊन होतं, त्याच्यामुळे चान्सेस असतात. मागे 1-2 घनच मारलेली होती. आता बघूया चला.
तर हे बघा नर खेकडो असा काय साईज आहे बघा. हे बघा पिल्ला पण त्यांची असत बरीचशी दिसतात, ते स्वतः पिल्ला खाऊन टाकतात. ते पिल्ला काहीतरी दिसतात. आता तुमका दाखवते त्याला. हे का सोडूया माणसात मेलेलो असा आहे बघा. आता दाखवते तुमका. तर दिवसाचो ना तर त्याच्यामुळे ते का धड सुधरत नाही. पण आता तुमका पिल्ला दाखवू काय. आधी खेकडो हा काय बघूया थांबा. तर ही बघा याच्यावर पिल्ला असं ती बघा बारीक सारीक दिसत असते तुमका. ही बघा तर ही या वर्षीची पिल्ला होती बघा. ते बघा ह्यो खेकडो असा आहे बघा. तर ॲट ए टाइम 2 खेकडे असत आहे. पिल्ला होती आता. या बघा पिल्लो या बघा. तर अशी बरीच पिल्ला जगली आहेत आपल्या. हे बघा ही एक खेकडो आणि हो बघा तर ना हे जे खेकडे आहेत ना तर ते पकडूची पण ट्रिक आहे. आणि सध्या तरी ह्यो खेकडो शांत दिसतात तुमका, कारण पाळलेले आहेत ना तर त्याच्यामुळे त्यांना पण सवय लागली आता की जास्त म्हणजे ॲक्टिव्ह असे रवत नाही ते माणसाक बघून वगैरे. व्हाळातलो खेकडो असतात ना तर ह्योच खेकडो जबरदस्त म्हणजे रिॲक्ट करता आपल्याक बघितले की. ह्यो आता नॉर्मली नाही सोडलाच तरी पण हे बघा आरामात जातो. हे बघा हे बघा. तर असे असतात बरेच खेकडे असतात आतमध्ये. तो बघा एक थैत आता ह्याच्यात पण आहे बघा एक. ही बघा पिल्ला केवढी आहे ती बघा. दही बघा. तर आता तुमका एकदम बेस्ट साईज बघूक भेटत असतली. ही बघा तर एवढी साईज झाली आहे सध्याच्या पिल्लांची. आणि ही काही चावत नाही जास्त ॲक्टिव्ह नसतं. ती बघा लपली. तर अशी बरीच पिल्ला सगळ्या चाळीत रावला ना तर काय ह्या होतं नाही. तर त्याच्यामुळे आपण ठेवतो बरीच खेकड्याची पिल्ला असत त्याच्यात पण भरपूरच. तर हे काय ना पुढल्या वर्षी नीट स्ट्रक्चर करूचं असा. आतमध्ये झाडा वगैरे बरीचशी लावायची असत. सध्या आपण आत त्यांना खाऊक काहीतरी टाकूचं लागतं बेट टाकूचं लागत. पिल्ला तर दाखवले तुमका एवढी एवढी साईज झाली आहे यंदाची. तर हे ना तर हे बघा बारीक खेकडे जास्त अटॅक करतात. हे बघा छोटे असत पण बऱ्यापैकी मीडियम साईज आहे. बघा जास्त पण लहान नाही. पण एक आपण सोडूया आता. तर असं बेस असल्यामुळे येणार होतंच जास्त चांगले. पण याच्यात बेडूक वगैरे किरडू वगैरे गेले त्याच्यामुळे थोडासा इस्कूचा लागला. परत एकदा नीट सेटअप करताला पण त्यांना करावाक तरी बरोचसा चान्स आहे सध्या तरी. जास्त खेकडे नाहीत त्याच्यामुळे. आता पिल्ला मोठी होती तेव्हा जाऊया बाहेर. आता भात शेती बघू गेलेलं आहे. टँक दाखवलं आहे तुमका. आणि त्याच्यानंतर आता जाऊया खालती भात शेतीत. तर जेवढं तरव आपण पेरलेलं आहो ना म्हणजे 8 किलोचं 10 किलोचं तरव होतो. आणि मीरा वगैरे एक होता. मीरा होता अस्मिता एक होता आणखी काहीतरी एक होता. आता भात पेरणीचा व्हिडिओ बघितले तर समजा. तर बराचसा लावून झाला. दाखवते तुमका आता आमचे किती वापे आहेत ते. चला याच्यासमोरचं वापो हे 1 2 3 4 5 आणि हे वाटेचे परत इकडे आहेत 6 7 8 9 ती झाडं तर ते. तर टोटल 22 वापे आहेत. 3-4 वापे आपण लावूक नाही आहो ह्या नेपियरीला. म्हणजे जर गवत असताना हत्ती चाऱ्यासारखे. तर नक्की माहीत नाही हत्ती चारो काय पण
ह्याका लावलेला असता तर जगला नसता. हे बाबा बिन लावल्याशिवाय रुजानीला तर त्याच्यामुळे ना फक्त उकरड होतो म्हणजे शेणखत, तर त्याच्यातनं रुजानीला आहे बघा किती झाडं आहेत बघा ही बघा. आणि त्या थोड्या दिवसात नाही काढलास ना पूर्ण कोपरं पॅक करताला या. तर आपले काय म्हशी नाहीत किंवा गाय नाही तर त्याच्यामुळे ह्या रावला नाही तर बऱ्यापैकी म्हणजे फायदा होतो येतो, बेनिफिटच नाही असं नाही. कारण ह्या लोक इकत आणून लावतात, आपल्याकडे फुकट रुजला पण आपल्याकडे म्हशी वगैरे काय नाही सध्या. तर मित्रांकडे एका दोघांकडे आहेत त्यांना आपण या मुळासकट देऊ शकता काढून, आणि त्यांनी लावल्याने तर त्यांना बराचसं बेनिफिट होईल. म्हणजे हिरवो चारो जो आहे ना गाय म्हशींसाठी तर तो यूज होता याच्यासाठी. आता पुढे गेलात ना की इकडे या बघा आव्हान असा नाचण्याचा. तर नाचणी लागवड केला थोडीशी ना भातशेतीसारख्याच दिसत असताना, पण तुमका भातशेती जी आहे ना तर ती हिरवी दिसतली. हे तरवो लावलेलो आणि हा आव्हान असा तर सेमच दिसतात, असं काय फरक नसता जास्त. पण ह्याच्यात विषय काय माहिती आहे, तुमका पाणी ठेवता लागत नाही. ह्याच्यात पाणी असलं ना काय कुसतला आता म्हणजे उपयोग नाही देतो काय, ह्या असला भरडार करूचा लागता. तर त्याच्यामुळे जुनी जी लोकं असत ना तर ती पूर्वीच्या काळी डोंगरावर म्हणजे डोंगर उतारावर ना जे पाणी थांबत नाही तर थै नाचणी वरी वगैरे तर अशी शेती करायची, म्हणजे डोंगर उतारावर शेती केली जायची ती. तर ते वापे पण लावलेले आहेत. ह्याच्यात फक्त आव्हान असा आणि समोर एकटे या बघूया ते पण भाजीपालो भेंडी आहे. तर बऱ्याच दिवसांनी येईल आणि ह्या ना 2 दिवसात आपण लावून कंप्लीट केला. 3 कोपऱ्यांका तर होतो, 2 मोठे कोपरे होते आणि 1 बारकं होतो. खालना पाऊस येतात त्याच्या आधी घरात पळायचं लागतं, नाही तर भाजी वगैरे नेला असतं. ह्या बघा ही खागी जी आहेत ना तर ती ते बांधाची लागतली. पाणी वाप्यात राहावं होय, वाप्यात पाणी रावलं तर शेतीची सुधारणा चांगली होतं. तर हे पहिले लावलेले आहे त्याच्यामुळे ही लावणी उभी झाली आहे बघा. ही अजून उभी लावणी झाली नाही, क्रॉसच आहे अजून, खत वगैरे मारलेला. थोडासा आव्हान उरला ना तर ता वळींवर लावलेला आहे बघा. 3-4 माग आहेत, एका माग बोलता आपण, तर त्याच्यावर पूर्ण आव्हान लावलेला नाचणीचा. हळद असा भेंडी असा. भेंडी का आता नवीन पानं येतात, म्हणजे पहिली पानं जी असतात ना तर ती छोटी असतात. आता ओळखी घेताला ही भेंडी असा आहे. हे बघा चारीकडे भेंडी असा आणि मध्ये हळद लावलेली आहे बघा. त्या बाजूक चिनी आहेत, चिनी आणि काय ते का म्हणतो आपण कंदमुळं असते चिनी म्हटलेलं नाही तर चायना म्हणतात. तर ह्या बाजूक पण हळद लावलेली आहे, हळद लागवड आहे म्हणजे स्वतःला लागणारी असता वर्षभरासाठी, तर ते आपल्याकडे पिकता. ह्या बाजूक पालेभाजी आहे, मागे काढलेलं आहे, आता पुन्हा एकदा येईल आहे, परत एकदा काढूची लागत. बघूया जाऊया घरात. आता कसलो पाऊस इलो हा बघा भराने बघा. तरी बऱ्याच ठिकाणी अळंब्यांचा व्हिडिओ वगैरे झालो करून, आपल्याकडे पण येली पण डोंगरात येली, म्हणजे जास्त आपण डोंगरात वगैरे सध्या तरी येणं जाणं नव्हता भात शेतीमुळे, तर त्याच्यामुळे अळंबी येऊन गेली तरी आपल्याला जाग नाही होती. आणि सध्या तरी अजून येत नाहीत अळंबी, पण मोठ्या प्रमाणावर आता जी एकादशी येतली ना शनिवारी असा तर तेव्हापासून कंटिन्यू अळंबी योग जास्त चालू होतली. पाऊस इलो आहे बघा त्याच्यामुळे स्पीड पकडलं आहे आता. तर अजून अळंबी येऊची बाकी आहेत, काही इल्लेली मोजक्या जागेंवर, तर ती आपल्या काही गावली नाही. तर म्हणून व्हिडिओ झालो नाही अळंब्यांचं, पण 100% ज्या दिवशी अळंबी भेटते त्या दिवशी आपण व्हिडिओ करताला. पाळा लागलो तर आता जोरात लागतो. 3 ते 4 जागा आहेत व्हाळाच्या कडे जे अळंबी येतात. सागाच्या झाडाखाली रवले आता, त्याच्यामुळे सागाची पानं मोठी असतात, शक्यतो पावसात भिजाक होत नाही. ती पहिली इरल्यात घालायची लोका, म्हणजे इरली असतात ना तर त्याच्यात घालायची, उभेसाठी म्हणून चांगली पडायची. बाहेर पण जावचा. त्याच्यामुळे व्हिडिओ आपण हे शेवटी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय.